नमस्कार मित्रांनो, मी सागर मयेकर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मला कमेंट बॉक्समध्ये बऱ्याचशा लोकांनी सांगितलेलं आहे, सागर तू फार वेगात बोलतो. अरे बाई, जोश असलं पाहिजे ना यार, जोश असलं तरच आपली व्हिडिओ कोणतरी पाहेल, लोकांना आवडेल ना. तर ह्या ठिकाणी मित्रांनो मी सांगतोय, मी आता आलेलो आहे कुठे माहिती काय, वर्ल्ड फेमस दादूस पकोडेवाला. मी दाखवतो तुम्हाला, या मित्रांनो. आपल्या समोर आहेत भाई साहेब. कोण आहेत बघा. अरे मला काय बोलतो भाई, तुमचा आवडता लाडका दादू भावा, काय देऊ बोला. दादूस भावा, हे काय करतोयस तू, काय सांगशील. मी असे मंचुरियन घेतो. अरे बाप रे बाप, हो हो हो, अरे 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 बाप रे बाप. म्हणजे मी जे ऐकलं होतं ते खरं आहे भाई साहेब. म्हणजे म्हणतात ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो की तेलामध्ये हात घालून यार, मी ऐकलं होतं की दादूस पकोडे असे वरचे, म्हणजे काय बोलणार आहे, मंचुरियनला एवढा भयानक पद्धतीने. तुमचा हात भाजत नाही का. मोठं पण सुचलेले आहेत. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. भरपूर प्रगती करायला. थँक्यू दादूभाई. भरपूर ब्लॉग बनवा, लोकांना अजून फेमस करा. नक्की नक्की दादूभाई. तेव्हा लढायला. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आलात, काय सांगाल. आम्ही बदलापूरवरून आलोय. बदलापूरवरून आलात. बदलापूरवरून आलात. बदलापूरवरून आलोय. आणि किती 50 किलोमीटर 50 किलोमीटर इथे दुरून आलात. आणि काय सांगाल, इथे तुम्ही कोणाकडे आलात. हेच ना, दादूसकडे आलोय. दादूस. हा, तुम्ही पण दादूला ओळखता. मग दादूस ओळखतो आम्ही. फेमस आहे. आम्ही गेले 2-3 वर्षापासून आम्ही इथे मंचुरियन खातोय. मंचुरियन खाताय. हा, मंचुरियन साठी आला तुम्ही. मंचुरियन साठी आम्ही एवढं लांबून आलोय. अरे बाप रे बाप. मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. मुंबईतल्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल या मंचुरियन विषयी. मुंबईच्या लोकांसाठी आम्ही एवढंच सांगू का, मुंबईला जाण्यापेक्षा आम्ही इथे नेरळला येऊन मस्तपैकी एकदम उत्तम असं त्याने मंचुरियन बोलवलं. एकदम उत्तम, खमंग एकदम बनवलंय. खमंग. वा वा वा. तुमचा फेवरेट डिश काय. तेवढेच हा? मंचुरियन. मंचुरियन. वा दादूस भाई. मंचुरियन हर गल्ली में मिल जाता है भाई, प्रत्येक गल्लीत भेटतो. पण दाऊदकरची मंचुरियन खाऊन बघा, नाच खुल्या भाई. 100 किलोमीटर लोक येतात भावा. अरे वा वा वा. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही कुठून आलात, काय सांगाल. दामदवरना. हे दादूसबाईच्या टपरीवरती आपला मिळतं पकोडे, म्हणजे तेलामध्ये हात घालून ते करतात. तुम्ही हे कधीपासून पहिला कधी पाहिलं होतं. आम्ही रोज पाहतो. रोज पाहता तुम्ही. पहिली व्हिडिओ कधी पाहिली होती, काय सांगाल. पहिली व्हिडिओ 2021ला पाहिली. वा. आणि आता तुम्ही स्पेशल पकोडे खाण्यासाठी रिक्षा घेऊन आलेत. भाई साहेब, हे बघा मित्रांनो, रिक्षा घेऊन आलेत. भाई साहेब, भाई जबरदस्त जबरदस्त. थँक्यू सर, थँक्यू. ओके. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, हा जो परिसर तुम्हाला पाहायला मिळतो आहे, हा गणेशपुरीचा परिसर आहे नेरळमध्ये. आणि समोर आहे आपली दादूसची टपरी. काय नाव आहे, वर्ल्ड फेमस पकोडेवाला. जबरदस्त. भाई, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खतरनाक. हा भाई, काय बोलतो आता. जरा जवळून पाहूया. काय देऊ तुम्हाला बोला. काय? देऊ का आपली इथली. नक्कीच नक्कीच. तुझी आता इथं आलोयच म्हटलं तर चव घ्यायलाच पाहिजे. अख्खी अस्सल मराठमोळी गावाला चव देतो बा तुम्हाला. क्या बात आहे भाई. तेव्हा मित्रांनो, हे दादूचे काही सिक्रेट मसाले आहेत. आणि समोर बघा. नाही भाई, ते सांगू शकत नाही. हात कापले तरी सांगू शकत नाही, सांगू नकोस, हरकत नाही. पण तुझं सिक्रेट आहे, हे छान आहे. थँक्यू दादूबाई. आणि ही आपल्या दादूसबाईची आय डी आहे इंस्टाग्रामवरची. बाई, पटापट जावा आय डीवरती, लाईक करा, कमेंट करा. आणि काय जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा. मित्र, तू काय विचारलंस मग. तुमची आयडी सांगा की आम्हाला. हां, ठीक आहे. चला, घे आय डी घे. यूट्यूबवर जा, व्हायरल मॅक्रॉ सर्च कर. व्हायरल मॅक्रॉ MACR आला का. बघा, असंच होतं मित्रांनो कधी कधी. मी तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा की सर्च करताना आपल्याला काय करायचं बघा, सांगतो. ते व्हायरल टाकायचं, आपल्याला लिहायचं आहे व्हायरल मॅक्रॉ. असं सर्च केला, समोर आपली व्हिडिओ. भाई साहेब, हे बघा, अशी व्हिडिओ आपली समोर सुरू होते. आणि डायरेक्ट काय करायचं बाबू, तुला काय करायला सांगितलंय. सबस्क्राईब. भाई साहेब, थँक्यू. जबरदस्त. थँक्यू बाबू. थँक्यू.
चेक करो स्पाइसी क्या हा भाई स्पाइसी तो भाई नक्की नक्की स्पायसी पाहिजे एकदम जबरदस्त क्या बात है भाई हो भाई फायर जबरदस्त फायर आपके लिए फ्रैंकी खिलाता है भाई टॉप क्लास फ्रैंकी 2 मिनट आपका फ्रैंकी मुझे अलग बनाता है 2 मिनट कैमरा चालू रखो भाई ठीक है दादा अपन मस्त अच्छे से वापस एक बार बटन मारेंगे भाई हो फायर फ्रँकी भाई साहब देखो दोस्तो हे बघा पहा मित्रांनो आपल्याला आता दादूस नाही दादूस फायरसाठी ना स्पेशल बापरे बाप भाई फुल गरमागरम आहे आता फायर निघत होती याच्यामधून हे बघा सो मित्रांनो आपली आता फ्रँकी तयार झालेली आहे दादूसने दिली वर्ल्ड पकोडेवाला भाई तेलात हात घालून आता आपल्यासाठी काय दिलं स्पेशल भाई फायर फ्रँकी भाई पाडून दाखवतो तुम्हाला फुल गरम आहे यार सी जबरदस्त गरम है यार बहुत जबरदस्त गरम है तुम्हाला खायला देऊ पार्सल स्पायसी एकदम स्पायसी आहे हळूहळू खावी लागेल कारण की गरम पण आहे विथ स्पायसी आहे पाठीमागे तुम्ही पाहताय दादूस हा भाई आपल्या ऑडियन्ससाठी थँक्स भावांनो नेहमी या इथं आपल्या दुकानावरती भाई त्या भावाला फुल सपोर्ट करा भाई अभी बहुत मचाने वाला है मेरा भाई थोडे दिन बस टाइम बाकी आहे आणि असंच प्रेम कंटिन्यू आपल्यासोबत ठेवा ही फ्रँकी अजून खूप काही खाऊन दाखवणार आहे पण व्हिडिओचा आनंद घ्या लाईक करायला विसरू नका हां आणि कमेंट नक्कीच करा तुम्हाला जर फ्रँकी आवडत असेल ना भाई नक्कीच कमेंट करा भाई हां हां भाई पब्लिक हे बघा ही फ्रँकी अप्रतिम एकदम लजीज झालंय जबरदस्त एकदम गरमागरम पण आहे आणि एकदम हॉट अँड स्पायसी तिला काय पाहिजे या दाखवतो बेबी हाय काय पाहिजे लाजते थोडी हरकत नाही तू काय घ्यायला आली तुम्ही इथं बघ, इथं बघ, या साईडला. अरे बघ ना ते लाजते ती हरकत नाही लाजू दे मंचुरियन एकदम लजीज फ्रँकी एकदम लजीज झाली आहे व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या दादूसला लाईक करायला विसरू नका दादूस भावांनो या आपल्या गरीबाचा छोटासा चप्पल आहे भावांनो नक्कीच मोठा वाटत फक्त तू सांगायला गरीब आहे पण तू मनाचा राजा माणूस आहे फायनली सर्व शूट झालेलं आहे आणि ज्या वेळेला मी ह्या ठिकाणी यायला निघालो स्टेशनपासूनचा जो प्रवास होता माहीत नाही की नेमकं दादूस कुठे आहे दादूसची टपरी कुठे आहे तर ह्या दादांनी आपल्याला त्यांच्याकडे घेऊन आले तुमचं नाव काय दर्शन रोकडे ह्यांनी मला बाईकवरनं इथपर्यंत आणला प्रवास दाखवला नेमकं नेरळ कसं आहे आणि इकडचं तुम्ही पाहू शकता दादूस आता पण आपल्या कामात बिझी आहे आत्तासुद्धा कामात बिझी आहे ठीक आहे तर आपल्याला काय करायचं भाई व्हिडिओ इथेच संपवूया व्हिडिओ खूप मोठा होतो आहे काही हरकत नाही पण तुम्हाला काय करायचं यार आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करायला तर विसरूच नका आणि तुम्हाला फ्रँकी आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा
हां आणि एकदा तरी दादूच्या स्टॉलवरती म्हणजे दादूच्या टपरीवरती एकदा तरी भेट द्या. चला पुन्हा भेटूया आपल्या या छानशा व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा तुमच्यासमोर येईन मी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.